नमस्कार. महाराष्ट्रामधल्या 29 महानगरपालिकेचा निकाल हातात आला. सर्वात मोठी चर्चा ज्या महानगरपालिकेची होऊ लागली होती ती महानगरपालिका म्हणजे मुंबई. मुंबईच्या नंतर पुणे, पुण्याच्या नंतर पिंपरी चिंचवड, पिंपरी चिंचवडच्या नंतर कोल्हापूर, त्यानंतर नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर. ज्या काही मोठ्या महानगरपालिका होत्या त्या जवळपास सर्व महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एक हाती सत्ता आणण्याचा किंवा बहुमतापर्यंत जाण्याचा प्रयत्न यशस्वी केलेला आहे. या ठिकाणी दोन गोष्टी मात्र लक्षात घ्याव्या लागतील. 29 महानगरपालिकेपैकी जवळपास 22 ते 23 महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकणार आहे आणि उर्वरित मग त्यामध्ये परभणी असेल, लातूर असेल, चंद्रपूर किंवा दुसऱ्या ज्या काही महानगरपालिका असतील त्या महानगरपालिकेकडे इतर पक्ष गेलेले आहेत. परंतु इतर पक्षाला जे काही सत्तेतला वाटा भेटलेला आहे त्या तुलनेमध्ये भारतीय जनता पक्षाकडे मात्र मोठा आणि जास्त महानगरपालिका त्यांच्या ताब्यामध्ये आलेल्या आहेत. या ताब्यामध्ये येण्याचं गमक आणि हे सगळं जर बघितलं तर एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचाराची यंत्रणा किंवा त्यांच्या प्रचाराची पद्धत बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की जेव्हा विरोधक मीडियामध्ये किंवा निवडणुकीमध्ये गुंग होते त्यावेळेला मात्र देवेंद्र फडणवीस आपलं स्ट्रॅटर्जी आखणं असेल किंवा आपली जी काही व्यूहरचना करणं असेल या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी स्वतःला गुंतवून घेतलं. 2-3 ठिकाणी वादग्रस्त गोष्टी झाल्या. म्हणजे मुंबईमध्ये अण्णामलई हे जे नेते आले होते तमिळनाडूतून त्यांचं स्टेटमेंट असेल, लातूरमधलं रवींद्र चव्हाण यांचं स्टेटमेंट असेल, त्या सगळ्या गोष्टीला डॅमेज कंट्रोल करण्याचं काम फडणवीसांनी केलेलं होतं. म्हणजे एकीकडं ग्राउंडवर उतरून कार्यकर्त्याची ज्याला निवडणूक म्हणतात ती निवडणूक देवेंद्र फडणवीस यांनी हातामध्ये घेऊन यशस्वी करण्यासाठी सर्वस्व समर्पित भावनेनं काम करत असताना दुसरीकडे मात्र विरोधक सोशल मीडियावर आणि प्रचारामध्ये दिसत पण ग्राउंडवर मात्र त्यांनी लोकांना जमवत होते का हेही त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. कारण ज्या वेळेला एबी फॉर्म वाटप केले जात होते, ज्या वेळेला उमेदवाऱ्या निश्चित केल्या जात होत्या त्यावेळेला महाराष्ट्रातला गोंधळ बघितल्यानंतर असं वाटू लागलं होतं की बिहारचं, युपीचं अशा पद्धतीचं जे राजकारण आहे ते इथं येतं की काय. कारण अक्षरशः छत्रपती संभाजीनगरमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या गाड्या अडवणं, त्यांच्या अंगावरती धावून जाणं अशा गोष्टी किंवा असे प्रकार पूर्वी महाराष्ट्रामध्ये झाले नव्हते जे यावेळेस झालेले आपल्या निदर्शनास येतात. आणि आता सगळ्यात महत्वातली 2 मुद्दे आपण इथं प्रकर्षाने बघू. एक चर्चा अशी होती की दोन्हीही पवार आता एकत्र येत आहेत. कारण मध्यंतरी सुप्रिया सुळे यांची दिल्ली वारी असेल किंवा प्रफुल्ल पटेल यांचं विधान असेल, या सगळ्या गोष्टीतून एक कळत होतं की या ठिकाणी दोन्हीही पवार आता एकत्र येतील की काय. असं पुणे, पिंपरी चिंचवड आणि इतर ठिकाणच्या एकंदरीत उमेदवारीवरनं किंवा तिथल्या निवडणुकीच्या प्रक्रियेवरनं अशी चर्चा सुरू झाली. ती चर्चा या निकालातून मात्र थांबली. कारण पवारांचा जो काही पडद्यामागून राजकारण करण्याचा किंवा आपल्या जागा जास्त निवडून आणण्याचा जो काही राजकीय भाग होता तो त्यांना साध्य करता आला नाही. दुसरा, ठाण्यामध्ये किंवा इतर ठिकाणी एकनाथ शिंदे यांची आणखीही उपयुक्तता भारतीय जनता पक्षाला आहे हे मात्र त्यांनी सिद्ध करण्यामध्ये एकंदरीत त्यांच्या पक्षाला म्हणजे शिंदेची जी शिवसेना आहे त्या शिवसेनेचं मतदान बघितल्यानंतर एवढं मात्र त्यांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे. आता सगळ्यात महत्वाचा जो टप्पा होता तो भाग म्हणजे ठाकरे ब्रँड महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या राजकारणामध्ये उपयुक्त आहे का हे मात्र आपल्याला अधोरेखित करत असताना एक प्रकर्षानं नोंद घ्यावी लागेल की दोन्ही ठाकरे म्हणजे 2005 ला वेगळे झालेले ठाकरे 2025 ला महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकत्र येत आहोत असं म्हणून महाराष्ट्राचं आणि मुंबईचं हित हे आता आमचं ध्येय आहे. मग यांनी त्या गोष्टीचा विसर पडलेला असावा की 2005 ला आम्ही महाराष्ट्राचं अहित करण्यासाठी दूर झालो का. म्हणजे निवडणुकीसाठी केलेली आघाडी किंवा युती असेल आणि निवडणुकीच्या नंतर होत असलेलं म्हणजे महाराष्ट्रातल्या शहरी भागातली निवडणूक, महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे शहरी भागातली निवडणूक असते आणि शहरी भागातला वोटर हा सावध, जागरूक, हुशार असतो हे मात्र त्यांनी दाखवून दिलेलं आहे.
दोन्ही ठाकरे एकत्र येऊन म्हणावं तेवढा त्यांचा करिश्मा किंवा म्हणावं तेवढं त्यांना जनतेनं जे काही कौल देणं अपेक्षित होतं त्यात मात्र ते यशस्वी होऊ शकले नाही. हे मात्र या महानगरपालिकेनं अधोरेखित केलेलं आहे. म्हणजे मुंबई म्हटल्यानंतर ठाकरे, पुणे पिंपरी चिंचवड म्हटल्यानंतर पवार, हे दोन्ही ठिकाणचे समीकरण बदलण्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यशस्वी झालेले आहेत. हे मात्र या निवडणुकीनं चित्र दाखवून दिलेलं आहे. आता राहिला उर्वरित महाराष्ट्रामधला निकाला. आपण उर्वरित महाराष्ट्रातले शहरी भाग जेव्हा बघतो त्यावेळेला शहरी भागामध्ये विकासाचे कामं होत आहेत. हे कामं ते करत आहेत. लाडक्या बहिणीची योजना ते राबवत आहेत. युवकांना ते खेचून घेत आहेत. त्यांच्यावरती नाराज कुणी नाही. विरोधी पक्ष त्यांच्या विरोधामध्ये जी काही चळवळ किंवा जनतेचा आवाज उभा करण्यासाठी यशस्वी होऊ शकत नाहीत. एकंदरीत भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये म्हणावं तितकी नाराजी जनतेच्या मनामध्ये नसल्याचं हे एक भारतीय जनता पक्षाचा यश किंवा सातत्य विधानसभेच्या नंतर टिकवून ठेवण्यात देवेंद्र फडणवीस यशस्वी झालेले आहेत, असंच यातून निष्कर्ष काढावा लागेल. आता शिवसेनेचं काय होणार? कारण बऱ्याच जणांना असं वाटत होतं की भारतीय जनता पक्षाकडे अंधभक्त आहेत, मग इकडे नाहीत की काय? म्हणजे पवारांवर किंवा ठाकरेंवर ज्यांना कुणाला वाटतं की हे महाराष्ट्रामध्ये ब्रँड आहेत, तर या लोकांना आता जनतेचा जनाधार मिळवण्यामध्ये कुठं कमतरता आली किंवा कुठं अपयश मिळालं या गोष्टीचं आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे. कारण पुण्यामधल्या निवडणुकीच्या पूर्वी मागे 2 घटना मोठ्या घडलेल्या होत्या. एक मुरलीधर मोहोळे यांचं त्या जैन वसतिगृहाच्या या खरेदी विक्रीच्या व्यवहारातलं नाव असेल किंवा येरवाड्यापाशी जे पार्थ पवारांनी केलेली खरेदी जो काही भूभाग असेल, या दोन्ही गोष्टीमध्ये कोण कुणाला डॅमेज करेल आणि त्याचा फायदा कुणाला होईल हे सगळं या महानगरपालिकेच्या निकालावरून चित्र स्पष्ट होतं. पिंपरी चिंचवडमध्ये अक्षरशः अजित पवारांचं बोट धरून किंवा अजित पवारांसोबत त्यांच्या पक्षामध्ये काम केलेले अजित पवारांना चॅलेंज करत होते आणि बऱ्याच जणांना असं वाटत होतं की मोठे पवार आता कुठलीही स्पष्ट भूमिका घेत नाहीत, म्हणजे त्यांचा अजित पवारांच्या राजकारणाला कुठंतरी सपोर्ट होतो की काय. म्हणजे थोडक्यात जसं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर मुंबईमध्ये काही जणांना आशा वाटत होती, त्याच वेळेला पुन्हा एकनाथ शिंदेचं काय होणार याबद्दलही बातम्या होऊ लागल्या, चर्चा येत होत्या. त्याच पद्धतीनं पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही पवार या निवडणुकीच्या नंतर होणाऱ्या जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला एकत्र येतील की काय अशा पद्धतीच्या बातम्या सुरू झालेल्या होत्या. परंतु यातून एकच लक्षात घेतलं पाहिजे, ते म्हणजे इथल्या कार्यकर्त्यांनी आणि जनतेनी तुम्हाला काम करावं लागेल. जनतेशी संपर्क प्रस्थापित करावा लागेल. मतदारांच्या अपेक्षा काय आहेत त्या समजून घ्याव्या लागतील. फक्त निवडणुकीपुरतं येऊन फॉर्म भरून मतदान आपल्याला मिळेल अशा पद्धतीचं होत नाही. कारण पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये नोटाकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. नोटाला जे मिळालेलं मतदान आहे त्याच्यावरनं तिथल्या मतदारांची काय भूमिका आहे हेही लक्षात घेतलं पाहिजे. एकंदरीत महाराष्ट्रातल्या ज्या 29 महानगरपालिकेतल्या निवडणुका झाल्या त्यामध्ये 80% महानगरपालिका या भारतीय जनता पक्षांनी मिळवण्यामध्ये यश प्राप्त केलेला आहे. उर्वरित 15 ते 20% महानगरपालिका जर विचार केला तर ह्यांच्याकडे आहेत. म्हणजे उद्या येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या राजकारणामध्ये आता इथल्या कार्यकर्त्याला, काम करणाऱ्या नेत्यांना आणि निष्ठावंतांना तुम्हाला डावलता येणार नाही. कारण अशा पद्धतीचं डावलून किंवा इलेक्टिव्ह मेरिट, पैसा अशा पद्धतीचे जे काही निकष लावले गेले त्याच्यातून बंडखोरीचा त्रास सगळ्यांनाच झालेला आहे. मला तर जे निष्कर्षात आलं किंवा जे काही आपण निकाल हातात आला त्याच्यावरून एक बघू शकतो की भारतीय जनता पक्षाला बंडखोरीचा त्रास झाल्यामुळं बऱ्याच महानगरपालिका त्यांच्या हातातून गेलेल्या आहेत. त्यामुळं जिल्हा परिषदेला तिकीट वाटप करत असताना, पंचायत समितीला उमेदवाराची निवड करत असताना ती निवड आपल्याला त्या जनतेत किंवा निष्ठेला या सगळ्या गोष्टीला त्यांनी प्राधान्य दिलं पाहिजे. शेवटी सत्ता आहे, निवडणुकीमध्ये निवडून येणारा एकच असतो. महाराष्ट्राची संस्कृती अशी आहे की निवडणुकीपुरती स्पर्धा असती, निकाल लागल्यानंतर मग मात्र कुणाबद्दल कुणाची कटुता नसती.
तसंच वातावरण इथून पुढच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जी ग्रामीण भागातली महत्वाची निवडणूक आहे, आताची झालेली निवडणूक ही शहरी भागातली होती आणि शहरी भागातला मध्यमवर्गीय मतदार हा भाजप माइंडेड आहे किंवा भाजपला तिथं जनाधार मिळाला, हे एकीकडे चित्र आहे. दुसरीकडे आता ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पक्ष त्या गोष्टी परत त्याचा इतिहास निर्माण करू शकतात का आणि विरोधक आता संधीचं सोनं करू शकतात का, हे आपल्याला बघावं लागेल. विचार आवडले असतील तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थांबतो. नमस्कार.